महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांना मानाचा जय मल्हार। आज दिल्लीमध्ये महाराणी अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंचचे प्रमुख रिटायर IPS माननीय मधु शिंदे साहेब, आपले समाजाचे वकील माननीय दत्ता माने साहेब आणि मी धनगर समाजाच्या आरक्षणाची सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आहे त्याच्या पूर्व तयारीसाठी आज आम्ही दिल्लीला आलो होतो। या संदर्भामध्ये वकिलांशी बैठक करून पुढची व्यूहरचना आज आखलेली आहे। आज आम्ही दिल्लीला येणार हे समजल्यानंतर उत्तर प्रदेश येथील माझे सर्व समाज बांधव हे आम्हाला भेटण्यासाठी आज महाराष्ट्र सदनला आलेले आहेत। माझ्यासोबत आहेत संजय धनगर, हे सरपंच आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात, तिथल्या विधानसभेची ते तयारी करतायत। रुपेश धनगर आहेत, तुळशीराम धनगर आहेत, वीरसिंह धनगर आहेत, विनोद धनगर हेही प्रधान जे आहेत आणि प्रेमचंद धनगर आहेत तेही प्रधान म्हणजे सरपंच आहेत। आता ह्यांचा विषय वेगळाच आहे। उत्तर प्रदेशमधील धनगर समाजाला SCचा दाखला मिळतो, शेड्यूल कास्ट, आणि ह्या सर्व समाज बांधवांच्याकडे शेड्यूल कास्टचा दाखला आहे, परंतु सरकार SCचा दाखला देण्यासाठी सकारात्मक असताना तिथले प्रशासकीय अधिकारी धनगरचं धनगड करू पाहत आहे। म्हणजे महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे। धनगरचं धनगड पूर्वीच झालं होतं, राज्य सरकारनं ते मान्य केलं, धनगड महाराष्ट्रामध्ये नाही। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची परिस्थिती वेगळी आहे। इथं धनगर ऑलरेडी शेड्यूल कास्टमध्ये आहे, त्यांना दाखले पण मिळत आहेत। एक आमदार शेड्यूल कास्टमधून विधानसभा क्षेत्रातून रिझर्व्ह जागेतून आमदार आहेत, खासदार पण शेड्यूल कास्टमधून आहेत, हे सरपंच पण शेड्यूल कास्टमधून आहेत। आणि त्यामुळे इथल्या लोकांचा संघर्ष असा सुरू आहे की हे जे जातीचे दाखले मिळत आहेत ते एकदम सहज मिळावे, सुलभ रीतीने मिळावे, आणि म्हणून त्यांचा संघर्ष सुरू आहे। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या परिसरामध्ये आलं पाहिजे, भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, कारण उत्तराखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्याचा SCचा विषय आहे। आणि त्या संदर्भामध्ये हे सगळे तरुण मित्र खूप मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे ते आज भेटायला आले होते। सहज म्हटलं आपल्या लोकांना पण कळावं की आपल्याकडे SCचे दाखले आहेत, काही राज्यामध्ये SCचे दाखले आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने नाव उमेद होण्याचं कारण नाही। आता आपण लढाई पूर्ण क्षमतेनं, पूर्ण ताकदीनिशी लढतोय आणि बिरोबाच्या चरणी आपली सगळ्यांची प्रार्थना आहे की आपल्या या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातील धनगरांना यश येईल आणि त्यासोबत इतर राज्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहारमध्ये जी SCची सर्टिफिकेट सहज मिळावी यासाठी आमची सगळी तरुण मुलं तिथं झटतायत, त्यांनाही त्यांच्या कार्यामध्ये यश यावं अशा पद्धतीची प्रार्थना मी करतो। मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या धनगरांचे विषय वेगळे आहेत, कर्नाटकच्या धनगर समाजाचा विषय वेगळा आहे, हिमाचल, हिमालय इकडचे जे हिमाचल प्रदेशमधले जे धनगर आहेत त्यांचे विषय वेगळे आहेत। तर अशी वेगवेगळी सगळी मंडळी त्या त्या राज्यामध्ये समाजाला न्याय मिळावा म्हणून ती सातत्यानं प्रयत्न करतायत, हे खरंच कौतुकास्पद आहे। आणि म्हणून म्हटलं की एक व्हिडिओ करून आपल्या महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा या संदर्भातली माहिती सांगावी। महाराष्ट्रातच संघर्ष सुरू आहे अशातला भाग नाही, सर्व देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत। आपण सगळे एकजुटीनं पुढे गेलो तरच काही ना काही मार्ग निघेल।